आज बनवूया कोल्हापुरी मसाला पॉपलेट फ्राय। हे सगळे मसाले लावलेत बघा कोल्हापुरी। ह्याला मसाला लावूया। कोल्हापुरी तांबडा पांढरा सोडून पॉपलेट फ्राय पण हो, कोल्हापुरी तांबडा पांढरा पण आहे आमच्याकडे। अरे बाप रे मुंबईकरांची मजा आहे मग, मुंबईकरांची मजा आहे मग। हो आहे की, मजाच आहे। अरे वा, काय की आपण कोल्हापूरमध्ये कुठून? खुद्द कोल्हापूरच आहे। हां प्रॉपर कोल्हापूर। अरे वा मस्त। आता बघा मसाला लावला की किती पॉपलेट सगळे मिळून? सगळे मिळून असतील 20-25 आहेत। आणि आतमध्ये मसाला पूर्ण भरलेला आहे आपला कोल्हापुरी मसाला सगळा हा? हो कोल्हापुरी मसाला। अरे वा, हे बघा मस्त। आता फ्राय होणार नाही? हां आता आपण फ्राय करूया। पॉपलेट कोल्हापुरी मसाला लावून झालेले आहे। लावून झालेले आहेत। आता आपण काय करणार? आता आपण रवा फ्राय करणार आहोत। ही पॉपलेट बघा, आता ही मी रवा फ्राय करते। प्लेट दोन्हीकडून लावून घ्यायचं। आमचा मसाला कोल्हापुरी घातलेला आहे त्याच्यात। अरे वा, हा बघा रवा मस्तपैकी लावलाय। आता आपण त्याला फ्राय करायला सोडूया। कारण आम्ही कोल्हापूरला तांबडा पांढरा भरपूर खाल्लाय, पण कोल्हापूरमध्ये सी फूड पहिल्यांदा खातोय। असं नाहीये, सी फूड आम्ही आता इथं पूर्ण वर्षी फेस केलेलं असतं, बाहेरच्या पण करतो। त्याच्यामुळे आम्हाला हेच करायचं, आमचं जास्त फेमस आता येतं। पण कोल्हापूरकरांना काय आवडतं जास्त? तांबडा पांढरा। तांबडा पांढरा। कोल्हापूरकर आहेत आपले व्हिडिओ पाहत आहेत, कोल्हापूरकर कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडतं जास्त? सी फूड जास्त आवडतं की तांबडा पांढरा आवडतो? तांबडा पांढरा आवडतो। दोन्ही बाजूनी चांगला फ्राय करून घ्यायचा। अरे वा, एक नंबर मच्छी आणतो। एकदम ताजी ताजी, एकदम ताजी कोल्हापूरची स्पेशल। नाही, कोल्हापूरची मच्छी मुंबईची। मसाला आलाय, मसाला कोल्हापूरचा। रत्नागिरीवरून डायरेक्ट आंबा घाट मार्गे कोल्हापूरला येत नाही का मच्छी? आमच्याकडे भरपूर येते मच्छी, फ्रेश असते। रत्नागिरी लांब नाही आमच्या इथे, हो 4 तासाचा रस्ता आहे। दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची, एकदम छान लागते। मस्त लागते, कुरकुरीत कुरकुरीत। बाकी मग आपल्या कोल्हापूरमध्ये काय काय फेमस आहे आमच्या कोल्हापूरमध्ये बघण्यासारखं? रंकाळा, परत हे महालक्ष्मी मंदिर काय सगळ्यांना माहितीच आहे। रंकाळा, ज्योतिबा, पन्हाळा, परत शालिनी पॅलेस, राजवाडा, भवानी मंडप। आणि खाण्यासाठी काय सोय? खाण्यासाठी एक नंबर तांबडा पांढरा रस्त्याशिवाय। अरे मटण आणि भडंग भडंगचं काय एवढं हे नाही, पण आमच्या कोल्हापुरात जास्त करून मटणाचं। आणि ते भेळ कोणती भेळ रे? आंबा भेळ नाही ते राजाभाऊची भेळ। राजाभाऊ भेळ, राजाभाऊ भेळ पण एक नंबर आहे। एक नंबर फेमस आहे राजाभाऊ भेळ। शाहू मैदानची इकडे आहे। शाहू मैदान, खासबाग खाऊ गल्ली। आणि वडापाव नका दीपक कशा वडापाव? आता नाही, आता वडापाव। अनेका वडापाव फेमस। नाव ठेवलं ते। अच्छा, दीपक वडापाव, श्यामचा वडापाव आणि छकुली वडापाव। वडापाव विद्यापीठ लाईनला आहे। आणि छकुली वडापाव? छकुली नाही एवढं मला, आमच्या छकुली माहिती आहे, पण आमच्या लाईनला आहे तो अनेका वडापाव। अनेका आणि श्यामचा वडा। मिरजकर तिकटी पशी पण आहे। टेमलाबाई मरगाबाईचं मंदिर आहे ना, टेकडीवर आहे, तिथं प्रकाशचा वडा। दावणगिरी लोणी डोसा, दावणगिरी लोणी। आणि महावीरची इडली। दावणगिरी हे डोसा राजरामपुरीत आहे, एक नंबर असते तिथं डोसा। महाराष्ट्रीचा मस्त होतो। कोल्हापूरकर सांगतील आता कोल्हापूरमध्ये पाहण्यासारखं खाण्यासारखं काय टॉपचं आहे सगळ्यात? मिसळमध्ये काय? फडतरी मिसळ, डोंबरे मिसळ की बावडा मिसळ? बावडा मिसळ। बावडा मिसळ। अरे सुपर सुपर। आपली तयार झाली? हो तयार झाला। आता आपण काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये घ्या, मस्त कोथिंबीर टाका त्याच्यावर, कांदा बिंदा टाका त्याच्यावर, मस्त असं, आणि कोल्हापुरी काहीतरी ठेवा त्याच्यावर। तयार झाली। मस्तपैकी कोथिंबीर। अरे वा, हे बघा मसाला, कोल्हापुरी मसाला पॉपलेट तयार झाले। जगात भारी आम्ही कोल्हापुरी मंडळी, कोल्हापूरची ही पॉपलेट फ्राय ट्राय करूया।